नमस्कार. मी नवल शिंदे. रूपामंगल कार्यालय रोडमध्ये जे मिनी शॉपिंग कॉम्प्लेक्स आहे, जे ग्रामीण रुग्णालय पूर्व बाजूमध्ये येतं, त्याच्यामध्ये माझं गाळे आहेत. तर त्याच्यामध्ये माझं दुकान आहे पेंटिंगचं आणि बऱ्याच मशिनरी वगैरे असतात माझ्याकडं. तर त्या मशिनरीसाठी मी माझ्या दुकानामध्ये इकडे एसी लावलेला आहे. तर मागे मी 24 ते 1 तारखेपर्यंत गिरनार यात्रेसाठी गेलो होतो. तर त्यावेळेला माझ्या दुकानावरचं जी एसीचं आउटलेट आहे, ते आउटलेट कोणीतरी काढून नेलंय. आता अशी घटना जी आहे, ही माझं आउटलेट जाण्याची किंवा एसी चोरीला जाण्याची ही दुसरी गोष्ट आहे, म्हणजे दुसरी वेळ आहे. पहिल्यांदा झालं त्यावेळेला लॉकडाऊनमध्ये सरसकट मला वाटतं आमच्या कॉम्प्लेक्स मधले सगळ्या लोकांचे किंवा गावातले जवळजवळ 20-22 जणांचे एसीच्या पाईप्स आणि आउटलेट नेले होते. आता ही माझी दुसरी वेळ आहे. साधारणतः 30-35 हजार रुपये त्या गोष्टीसाठी खर्च येतो. आता ही मला विनाकारण भुर्दंड आहे. तर माझ्या या गोष्टीचा किंवा माझ्याबरोबर आणखीन पलीकडच्या कॉम्प्लेक्समध्ये एक जणाचं गेलं असं मला समजलं त्याच कालावधीमध्ये. तर त्याची चौकशी व्हावी किंवा ते मला मिळावं किंवा काहीतरी त्याचा शोध तरी लागावं की अशी व्यक्ती कोण आहेत की जे फक्त एसीच काढून नेतात किंवा एसीच्या पाईप काढून नेतात. धन्यवाद. धन्यवाद. मी काय विचारतो, नवल शिंदे, तुम्ही जेव्हा टूरला गेला, हे 2 वेळा झालं, तर ह्याच्यावर डिपार्टमेंटने काळजी किंवा दक्षता घ्यायला पाहिजे का नको? घ्यायला पाहिजे. आता आमच्या कॉम्प्लेक्समध्ये इथं अंधार होत असतोय किंवा हे होतंय. लाईट लावलेत आता. लाईट्स वगैरे सगळी व्यवस्था आहे, पण वर ते कुठून तरी चढून जातात लोक आणि असे कार्यक्रम करतात. अटल 25 न्यूज, विष्णू कुंभार, अकलूज, सोलापूर.